शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग 2 मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार ऐश्वर्या लाड जेजुरकर, इंदुमती सुरेश खेताडे, रिद्धीश उद्धव निमसे आणि ॲडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतलेली असून प्रभाग 2 मधील विविध परिसर उमेदवारांनी पिंजून काढला आहे. नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले, स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रभाग 2 मध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतलेली आहे. होम टू होम प्रचार करत उमेदवारांनी मतदारांना कमळ या निशाणीसमोर बटन दाबून भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले आहे. दररोज नवनवीन वेगवेगळे मुद्दे घेऊन चारही उमेदवार मतदारांशी संवाद साधताना भाजपची विकास रणनीती जनतेसमोर मांडत आहेत. हे धार्मिक स्थान जेवढे पण पॉझिटिव्ह एनर्जी जाणतात, लोकांना एकत्र आणतात. खूपसे लोक असतात जे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजकडे याच्यामुळे जातात कारण ते जॉबलेस असतात, त्यांच्याकडे काही करायला नसतं किंवा ते रिकामे त्यांच्या डोक्यामध्ये कोणी पण काही पण शिरलं जातं. तर तुम्ही असे धार्मिक स्थळांच्या आसपास असता किंवा त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व होता, तुम्हाला पॉझिटिव्हिटी फील होते. सगळे लोक एकत्र येतात आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जी आणि वाईब्सने सगळेजण क्लीन मेंटॅलिटीने राहतात आणि याच्याने पोलिसांना पण अडचण कमी होते, क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज पण कमी होतात आणि एरियामध्ये चांगली अशी पॉझिटिव्ह एनर्जी असते. अनेक शिवमंदिरांची स्थापना असेल, फार फायदा होतो. आपण बघितलं गेलं तर इकडे भरपूरशा क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज कमी झालेले. लोकांना गेट टुगेदर करण्यासाठी आता सध्या काही खास निमित्त राहिलेले नाही. सगळेजण फोनमध्ये आणि आपल्या पर्सनल लाईफमध्ये खूप बिझी असतात. अशा धार्मिक स्थळामुळे सगळेजण एकत्र येतात, ते फेस्टिवल्स एकत्र साजरा करतात, त्याच्याने एकता सगळ्यांमध्ये निर्माण होते आणि ते फार चांगलं आहे कारण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पूर्ण सोसायटीवरती पडतो. क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज कमी होतात. जे मुलांना रिकाम वेळ असतो त्यांना धार्मिक माहिती होते. माझ्यासारखे लोक पण ज्यांना एवढी माहिती नव्हती धार्मिक काय असतं कसं असतं, यांना या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर कळतं की कसं असतं काय असतं आणि चांगलं आहे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते पूर्ण एरियामध्ये. महिलांसाठी जे काही बचत गट आहे ते आमचे पहिले चालू आहे आणि यानंतर अजून पुढे महिलांच्या इच्छेने पुढे अजून जास्त वाढतील बचत गट, ही आमची इच्छा आहे. नक्कीच आपण महिला सक्षमीकरणावरती जास्तीत जास्त भर देणार आहोत कारण आज आपण बघतो की सर्व क्षेत्रामध्ये माणसांच्या बरोबरीने महिला आल्या पाहिजे आणि त्यांना नक्कीच आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहोत आणि बरेच म्हणजे आपल्या समाजातील जेवढे काही मूलभूत घटक आहेत त्यांना आपण सगळ्यांनाच व्यवस्थित मार्गी लावणार आहोत. गेल्या 3 वेळा भागातून मला सर्व प्रभागातून निवडून दिले. आडगाव, नांदूर, मानोर, कोणार्कनगर असं, बीडी कामगार असं, शेरो पार्क असं, दात्रक फाटा, दुर्गानगर सर्व भागातून 3 वेळा मला निवडून दिलं. आता महिला राजकीय झाल्यामुळे माझी पत्नी इंदुबाई सुरेश खेताडे, आमचे सहकारी नगरचे उद्धवबाबा निमसे यांचे चिरंजीव रिद्धेश निमसे, आमच्या ऐश्वर्या लाड जेजुरकर मला जयशंकर पेटवा जेजुरकरच्या सुनबाई व आडगावचे ॲडव्होकेट नामदेव शिंदे हे 4 उमेदवार उभे आहेत. तर सर्व मायबाप जनतेने भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे आणि तुमच्या कामासाठी कधी आम्ही सज्ज राहू. प्रचारादरम्यान उद्धव निमसे आणि सुरेश खेताडे यांनी केलेले विकासकाम जनतेसमोर असल्याने मतदारांनी भाजपच्या ऐश्वर्या जेजुरकर लाड, इंदुमती सुरेश खेताडे, रिद्धेश उद्धव निमसे, ॲडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले आहे. मी इथला स्थानिक नागरिक आहे. बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मागच्या नगरसेवकांनी इथं खूप चांगलं काम केलेलं आहे आणि बीजेपीसाठी खूप चांगलं वातावरण इथे. तर आम्ही सगळे या परिसरातले नागरिक याच्या अगोदर जे कामं घेऊन गेलो नगरसेवकांनी सगळे कामं केलेले, त्याच्यामुळं आता बराचसा प्रचार झालेला आहे. इथं खूप चांगला रिस्पॉन्स आहे बीजेपीला आणि सर्वांना मी आवाहन करतो एक नागरिक म्हणून की सगळ्यांनी बीजेपीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि याच्यापुढं त्यांच्याकडून अशीच कामाची अपेक्षा ठेवू आपण आणि ते बी पूर्ण करतील. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. कोणार्कनगर, लोकधारा सोसायटी, शिवशक्ती नगर, कोणार्कनगर, बुद्ध विहार, वृंदावन नगर, ओम निवास या भागात जाऊन उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.